नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर नवीन प्रेरणेसह, नवीन मोटिवेशनसह आणि नवीन उत्साहासह या ठिकाणी भाग क्रमांक 15 मध्ये या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण बघत होतो नफा आणि तोटा या चॅप्टरच्या पीवायक्यूच्या संदर्भात। पोलीस भरतीचे सर्व पीवायक्यू संपवल्याच्या नंतर आपण सुरुवात केलेली होती पोलीस भरतीपेक्षा थोडंसं लेवल 1-2 लेवल वरी गेल्याच्या नंतर ज्या परीक्षांचा सामना आपल्याला करावा लागतं, लिपिक टंकलेखक असेल, वन सेवा पूर्व परीक्षा असेल, एएसओचा पेपर असेल, PSI, STI, ग्रुप बी, ग्रुप सी, सर्वच पेपर या ठिकाणी जे एक्साइज डिपार्टमेंटचा पेपर असेल, TET टेटचा पेपर असेल, या सर्व पेपरमध्ये विचारले गेलेले प्रॉफिट अँड लॉस वरचे, नफा आणि तोटावरचे जे पीवायक्यू होते त्यांच्या संदर्भात आज आपल्याला अध्ययन करायचं आहे। काल जवळपास 10 प्रश्न आपण बघितले होते। आज त्याच्या पुढच्या प्रश्नांचा समावेश या व्हिडिओ लेक्चरमध्ये असणार आहे। आणि जे विद्यार्थी फर्स्ट टाइम व्ह्यूअर असतील किंवा पहिल्यांदा या ठिकाणी चॅनलवरती आलेले असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आणि जो मागच्या 8 दिवसामध्ये आहे ना सबस्क्रायबर काउंट वाढलेला आहे जे या ठिकाणी, तर त्यांनी बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ रोज 9 वाजता आल्याच्या नंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, जेणेकरून तुम्हाला हे समजेल की सरांचा व्हिडिओ आलेला आहे। तसं तर रेग्युलरली 9 वाजता आपला व्हिडिओ रोज येतोय। तर काय आणखीन एक गोष्ट सांगायची होती या ठिकाणी, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जे तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे ते बाकी इतर विद्यार्थ्यांपर्यंत जायला पाहिजे, हे तुमचं कर्तव्य सुद्धा आहे आणि ही तुमची जिम्मेदारी सुद्धा आहे। आणि हे तुमचं माझ्याप्रती असलेलं प्रेम म्हणा, सद्भावना म्हणा, हे मानेन मी। ओके, चलो तीच या ठिकाणी आहे ना पोस्ट पावती असं समजेल आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करेन या ठिकाणी। तर आजचा फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी स्क्रीनवरती दिलेला आहे। काय झालं, याला काम करत नाहीये। चलो 1 मिनिट काय करतो मी, जस्ट 1 सेकंद द्या मला। मे बी दिस इज नॉट वर्किंग। ओके, चलो नोट 3 सॉफ्टवेअर यूज करतोय आपण या ठिकाणी टीचिंग करण्यासाठी, की जे की सगळ्यात बेस्ट सॉफ्टवेअर आहे असं म्हणता येईल। आणि लवकरात लवकर हे सॉफ्टवेअरचं थोडंसं काम बाकी आहे, हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर आपण लाईव्ह लेक्चरला सुरुवात करणार आहोत या ठिकाणी। आजचा जो आपला क्लास आहे तो क्लास नंबर 15 आहे, भाग 15 आहे, नफा आणि तोट्याच्या संदर्भात। ओके, चलो आता काही अडचण येणार नाही या ठिकाणी। आणि सर्व स्पर्धा परीक्षांचे जे विद्यार्थी आहेत, पीवायक्यू सेशन तर आहे ना त्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहेच जे विद्यार्थ्यांना ग्रुप बीचा, ग्रुप सीचा किंवा पोलीस भरतीचा पेपर द्यायला जात असतील। बट मॅथमॅटिक्स हे महाराष्ट्र CET असेल, MBA CET असेल, कुठला तुमचा ॲप्टीचा कुठलाही पेपर असेल, ज्या ठिकाणी मॅथमॅटिक्स विचारलं जातं त्या ठिकाणी जर प्रॉफिट अँड लॉस चॅप्टर तुम्हाला आहे ना या ठिकाणी प्रिपेअर करायचं असेल तर हे चॅनल जे आहे ते या ठिकाणी बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी असू शकतं, कारण या ठिकाणी सर्व मूलभूत संकल्पनाच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे। ओके, चलो तर मग सुरुवात करूयात आजच्या फर्स्ट क्वेश्चनला। क्वेश्चन नंबर 11 या ठिकाणी स्क्रीनवरती आहे। रमेशला कपड्याचा ₹1650 बिलावर 14% सूट मिळाली, ते कापड त्याला किती रुपयात मिळाले? एवढा सिंपल क्वेश्चन आहे। हा क्वेश्चन विचारला होता 2021च्या तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा, ओके, टेक्निकल असिस्टंट मेन्स मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे। सिंपल क्वेश्चन आहे, जो या टाइपचा क्वेश्चन आपण पोलीस भरतीमध्ये सुद्धा बघितला होता। बट या ठिकाणी असं म्हणता येईल की हा क्वेश्चन आहे ना कोणत्या पेपरमध्ये विचारलाय आणि या पेपरमध्ये आहे ना काठिण्य पातळी नेमकी काय असते हे समजण्यासाठी आहे ना या ठिकाणी आपल्याला प्रश्न सुद्धा बघायचा आहे, तो प्रश्न कोणत्या पेपरमध्ये विचारला गेला हे सुद्धा बघायचं आहे। बऱ्याच गोष्टींचं कंपॅरिझन या ठिकाणी करू शकतात। पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी हा जर क्वेश्चन सॉल्व्ह केला तर आहे ना त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे या ठिकाणी तो एकदम पीक लेवलला असेल, एकदम वरच्या स्तरावरती असेल। तर काय फक्त सूट वरचा क्वेश्चन आहे। रमेशला कपड्याच्या 1650 बिलावर 14% काय मिळाले? सूट मिळाली। मग जी किंमत दिलेली 1650 त्याला काय म्हणतो आपण? आज काय मूड नाहीये का याचा? ओके, चलो मूड नसेल तर मूड आणि माहोल दोन्ही आपल्याला बनवता येतात। छापील किंमत दिलेली आहे आपण आपल्याला किती रुपये?
1650 एवढी दिलेली आहे. छापील किमतीवरती आहे ना सूट दिली जाते. किती टक्के सूट आहे? 14% सूट आहे. सूट दिलेली आहे आपल्याला किती? 14%. हे ना जे काही गिव्हन डेटा आहे, दिलेली जी माहिती आहे हे लिहिणं म्हणजे आहे ना प्रश्नाला समजून घेणं आहे. या ठिकाणी मी या ठिकाणी गोष्टी आहे ना क्लिअर करत असतो की क्वेश्चन मध्ये नेमकं काय सांगितलंय. छापील किंमत आहे कपड्याची किती? 1650. त्याच्यावरती रमेशला किती सूट भेटले? 14% सूट भेटले. तर आपल्याला आन्सर काढायसाठी आहे ना आपल्याला किती रुपयात मिळेल म्हणजेच आहे ना ज्यावेळेस छापील किमतीवरती आपण सूट देतो त्यावेळेस जी किंमत निघून येते त्याला काय म्हणतात? विक्री किंमत. आणि ही किती रुपये आहे हे माहिती नाही, मात्र 14% सूट दिल्याच्या नंतर विक्री किंमत किती असते त्याची? 86% असते. हे मात्र आपल्याला माहिती आहे. आणि या क्वेश्चनला आपल्याला 86% काढायचं तर 1650 हे किती असतात? 100% असतात. तर आपल्याला त्याची विक्री किंमत किती असते? 86% असते. एवढंच काढायचं आहे. क्रॉस मॉडिफिकेशन केल्याच्या नंतर क्वेश्चनचा आन्सर निघेल. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही काढायचं. चला फर्स्ट क्वेश्चन आहे मी सॉल्व्ह करून दाखवतो. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे तर आहे ना आपण सॉल्व्ह करूयात. तर एक्स बरोबर एक्स गुणिले काय असेल? 100 असेल. आणि इकडे काय असेल? 1650 गुणिले काय असेल? 86 असेल. ओके चलो, तर काय करू शकतो आपण या ठिकाणी? तर 0 आणि 0 या ठिकाणी कॅन्सल होतं. तर आपण करू शकतो या ठिकाणी 5 ने भाग देऊ द्या. 5 दोन्ही 10, हे 5 त्रिक 15, एक राहिलं 5 त्रिक 15. ओके इकडं आपण हे का बे एक बे या ठिकाणी बे चौक 8 बे त्रिक 6 राहिले किती? 33 गुणिले 43. एक्स बरोबर किती राहिले? 33 गुणिले 43 या ठिकाणी करू. एक्स बरोबर 33 गुणिले 43 एक्स बरोबर. ओके चलो, तर काय कराय? 43 या ठिकाणी गुणिले 33 आहे तर आहे ना सरळ 33 त्रिक 99ला 9, 5 आले 9. 33 चौक किती होतात? 30 चौक 120 होतात. तर 33 चौक 134. 134 आणि 9, 134 आणि 9 143. 1439. 1439 आहे का या ठिकाणी? नाही, 1419 यायला पाहिजे का? 41 34 33 4 4 3 चौक 12 120. 33 चौक 33 चौक या ठिकाणी किती आलं? 120 आलं होतं. 120 130 34 132 32 आणि 10 42 41 141. सॉरी माय मिस्टेक. हे 9 हे 141 या ठिकाणी. तर 1419 रुपये एवढं काय यायला पाहिजे? या प्रश्नाचं अचूक उत्तर यायला पाहिजे. हे झालं पर्सेंटेज मेथडने क्वेश्चनला या पद्धतीने ना सॉल्व्ह करू शकतो. अदर मेथड काय असेल? चलो, आपल्याला काय सांगितलंय? रमेशला कपड्याचा दर किती होता? 1650 रुपये होता. आणि त्या बिलावरती किती टक्के सूट दिली? 14% सूट दिली होती. तर जी छापील किंमत आहे त्यातून सूट काय करायचे? मायनस करायचे. आणि सूट किती टक्के आहे या ठिकाणी? 14% आहे. चलो याचं 10% घेऊ आपण. किती? 14% काढण्यासाठी ना काय करू? माइंड कॅल्क्युलेशन करू. 10% होतं 165 रुपये. 1650 10% होतं 165 रुपये. आणि 14% कसं काढणार? 14% आपण काढू शकतो या ठिकाणी 1% काढता येतं आपल्याला. 1650चा 1% किती? 16.50. 16.50चा अर्थ काय? 16.5 असेल. ओके, तर याची चौपट करायची. 16 चौक 64 आणि 0.5 ची किंवा 50 ची चौपट केलं तर 2 येतं. तर 66 येईल या ठिकाणी. तर हे 6 आणि 5 11ला 1 हातच्याला 1 6 6 12 आणि 13ला 3 हातच्याला 1 आणि 2 231 रुपये सूट द्यावं लागेल. 231 रुपये सूट, जे की 1650चा 34%. 10 मधून 1 गेला 9 राहिला. 5ला 1 या ठिकाणी 5 मधून 4 गेले. 5 मधून 4 गेले किती राहिले? 1. 6 मधून 2 गेले 4 राहिले. आणि हा 1ला 1 1419 रुपये हे आन्सर आहे या ठिकाणी. तर पर्सेंटेजमध्ये ज्यांना आहे ना परफेक्शन आहे, ज्यांना पर्सेंटेज व्यवस्थित जमते त्यांना हे पर्सेंटेज मेथड यूज करायची आवश्यकता नाही. डायरेक्ट आपण आहे ना सूट मायनस करून आन्सर काढू शकतो 14% काढत असताना. ओके चलो, या ठिकाणी हा आहे क्वेश्चन नंबर 2 आपल्या स्क्रीनवरती. क्वेश्चन काय दिले? समीरने जुनी टीव्ही रुपये 4700ला विकत घेतली. त्यासाठी रुपये 800 दुरुस्ती खर्च झाला. त्याने तो 5800ला विकल्यास कितीला? 5800ला विकल्यास त्याचा शेकडा नफा किती असं विचारलेलं आहे. हा आहे गट क. कोणता आहे? गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2019ला विचारलेला क्वेश्चन आहे. एकदम बेसिक क्वेश्चन आहे.
खरेदी केलंय 4700 ला आणि त्याच्यावरती खर्च केलाय किती 800 रुपये दुरुस्तीचा. तर या ठिकाणी समीरने जुनी टीव्ही 4700 ला विकत घेतली. ओके, विकत घेतली किंवा खरेदी केली दोन्ही गोष्टी काय आहेत, एकच आहेत. मात्र वस्तूची खरेदी किंमत लिहित असताना फक्त 4700 लिहून जमणार नाही. तर काय काय असेल, 4700 रुपयाला खरेदी केलंय आणि त्याच्यासाठी त्याच्या दुरुस्तीसाठी लागलेली किंमत सुद्धा याच्यामध्ये ऍड करावी लागते, आपल्याला ऍड करावं लागते. किती होतं मग ते 4700 अधिक 800 5500 रुपये होतात. किती होतात 5500 रुपये. तर 5500 रुपये खरेदी किंमत झाली आणि विकले कितीला 5800 ला विकलेला आहे. विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत 5800. तुमच्या मनामध्ये या ठिकाणी शंका येत असेल, सर या ठिकाणी नफा झालेला आहे, 5500 ची खरेदी आहे, 5800 ची विक्री आहे, तर 300 रुपये काय झालेला आहे, नफा झालेला आहे. तर नफा जर या ठिकाणी 300 रुपये असेल तर नफा नेहमी कशावरती असतो, हा खरेदी किमतीवरती असतो. 300 रुपये नफा झाला कितीवरती 5500 या खरेदी किमतीवरती. पर्सेंटेज काढत असताना 0000 या ठिकाणी कॅन्सल. तर 5 × 5 5 × 5 11चा भाग गेला, 5 × 30 किती आले 6/60/11 आले. तर 11ने कितीचा भाग जातो, 11ने कितीचा भाग जातो, याला 5चा भाग जातो. 11×5 55. ओके, मग बाकी किती शिल्लक राहिली, बाकी इथं लिहितो आपण आणि छेदामध्ये 11, कारण पर्याय त्याच पद्धतीने दिलेले आपल्याला. 5.5/11 5.5/11 ऑप्शन नंबर सेकंड हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. एवढ्या इझी लेवलचा क्वेश्चन सर म्हणजे गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2019 ला विचारला गेलेला आहे का. हे तर नफा आणि तोटाच्या एकदम बेसिक्स मधला क्वेश्चन आहे. बेसिक्सच्या बाहेर कधीही क्वेश्चन जात नाही, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक पेपरमध्ये ना इझी लेवल, मॉडरेट लेवल आणि थोडंसं टफ लेवलचे क्वेश्चन नेहमी असतात आणि आपल्याला इझी लेवल आणि मॉडरेट लेवलचा संपूर्ण जेवढा सिलेबस आहे मॅथमॅटिक्समधला त्यातला एक सुद्धा आहे ना आपलं उत्तर चुकता कामा नाही. मग मेरिट डिसाईड होतं, जे टफ क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये आपण जर थोडं जरी मेहनत केलेलं असेल तर 100% आपल्याला आहे ना मॉडरेट लेवलपेक्षा वरच्या लेवलचे क्वेश्चन निश्चितपणे सॉल्व्ह होतात. ओके, चल या ठिकाणी झाले. हा आहे क्वेश्चन नंबर 13 आपल्या स्क्रीनवरती. एका वस्तूची खरेदी किंमत रुपये 5000 आहे. जर त्या वस्तूवर 12% सूट मिळाल्यास त्या वस्तूची किंमत किती होईल असं विचारले. आणि हा आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर पूर्व परीक्षा 2011चा क्वेश्चन. ओके, 5000 रुपयावरती किती टक्के सूट दिलेली, 12% सूट दिलेली. सूटवरचे क्वेश्चन खूप आले आजच्या स्लाइड्स मध्ये. ओके, चल या ठिकाणी खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत बरोबर 5000 रुपये. ओके, 5000 रुपये काय दिले, एका वस्तूची खरेदी किंमत 5000 आहे. जर त्या वस्तूवर 12% सूट मिळाल्यास त्या वस्तूची किंमत किती होईल असं विचारले. खरेदी किंमत 5500, वस्तूवर 12% सूट मिळाल्यास 12% सूट मिळाल्यास त्या वस्तूची किंमत किती. ओके, चल काढू आपण. दोन पद्धती, थोडंसं कन्फ्युजन आहे या ठिकाणी. खरेदी किमतीच्या ठिकाणी विक्री किंमत वगैरे होतं किंवा काय. चलो आपण मानून चालू आहे ना क्वेश्चन ज्या पद्धतीने विचारले. खरेदी किंमत 5000 बरोबर 5000 ही जी किंमत आहे, 5000 रुपये ही जी किंमत आहे ही किती आहे 88%. जर 12% सूट दिलाय तर. ओके, तर त्या वस्तूची किंमत किती होईल असं विचारलं. 100% या ठिकाणी काढलं आपण. ओके, इथे 100%. तर x × 88 इज इक्वल टू 5000 × 100. ओके, 88 ने जर भाग दिला तर कुठलाही पूर्णांक या ठिकाणी येईल का, नाही. 8 × 8 8 × 8 आणि 8 ने भाग दिला तर 8 संग 48 2 राहिले, 8 2 16 4 राहिले, 8 पंचे 40, 625 गुणिले 100. ओके, 625 गुणिले 100. 11 ने भाग जातो का, 11 × 11 11 × 5 55. ओके, 55 आणि 7 62 होतील. तर भाग जाणार नाही, दशांशामध्ये उत्तर येईल या ठिकाणी. ओके, चला एकदा मला चेक करू द्या. क्वेश्चन काय असायला पाहिजे, एका वस्तूची खरेदी किंमत रुपये 5000 आहे. जर त्या वस्तूवर 12% सूट मिळाल्यास त्या वस्तूची किंमत किती असं विचारलं. हा, दुकानदारने जी वस्तू खरेदी केलेली या पद्धतीने क्वेश्चन सांगितले. दुकानदारने एक वस्तू खरेदी केली ज्याची किंमत किती आहे 5000 रुपये आहे. जर त्या वस्तूवर 12% सूट मिळाल्यास
किती 12% सूट मिळाल्यास त्या वस्तूची किंमत किती होईल. मी जर जबरदस्ती हा क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करेन तर आहे ना कॉन्सेप्ट सगळे ना चुकीचे होतील. जे काही संकल्पना मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत तर त्या संकल्पना आहे ना उलट पुलट होतील या ठिकाणी. तर संकल्पना आहे ना उलटी करायची नाही. आपण बघितलंय ट्रायंगल असा असतो, नंतर या क्वेश्चनमध्ये येऊन जर मी सांगत असेल ट्रायंगल असा उभा राहतो, तर तुम्ही तर आहे ना दोघले आहात सर, आधी एक सांगता नंतर एक सांगता, असं होईल का. तर काय करायचं आहे, खरेदी किंमतनी एका वस्तूच्या या ठिकाणी वर्ड आहे छापील असायला पाहिजे आणि छापील वरतीच तर सूट दिली जाते ना, त्यावेळेसच आहे ना ऑप्शनमध्ये आन्सर असेल त्याचं. एका वस्तूची छापील किंमत 5,000 रुपये आहे, जर त्यावर 12% सूट मिळाली तर त्या वस्तूची किंमत किती. तर खरेदी किंमत न लिहिता काय लिहा, छापील किंमत लिहा. छापील किंमत बरोबर 5,000 आहे आणि याच्यावरती आहे ना किती 12% सूट. किती सूट आहे 12% सूट आहे. तर कुठल्याही संख्येचं 12% कसं निघतं, गुणाकार करून काढू या ठिकाणी. 12%, 12 पंचे 60, राहिले 3 0, 2 अंक सोडून दशांश द्या, हे किती निघालं 600, हे 5,000चं 12% निघालं. 5,000 मधून 600 सूट आहे मायनस केलं, सो 5,000 वजा 600 बरोबर किती येतात 4,400 एवढं उत्तर आहे या ठिकाणी. ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय आहे या क्वेश्चनचं आन्सर आहे. थोडंसं मायनर मिस्टेक होतं ते या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. आधी असं वाटलं की क्वेश्चन बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही चूक नाही, बट त्याला गृहीत धरून जर गेलो तर आहे ना आपलं सगळं आन्सर चुकलं असतं. जर एक टेबल रुपये 720ला विकल्यास पुढे 20% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती. ओके, 720ला विकल्यामुळे 20% नफा होतो. नफा ज्यावेळेस किती असतो, नफा ज्यावेळेस 20% असतो त्यावेळेस लक्षात ठेवा विक्री किंमत बरोबर किती टक्के असते, विक्री किंमत बरोबर 120% असते. का बरं असते, कारण खरेदी किंमत नेहमी किती असते, खरेदी किंमत नेहमी 100% मानून चालायची असते. कारण खरेदी किमतीवरच नफा होत असतो, खरेदी किमतीवरच तोटा होत असतो. याच्यामुळं अगदी चॅप्टरच्या सुरुवातीपासून आहे ना आपण हेच गृहीत धरलेलं, खरेदी किंमत 100 असते. तर 20% नफा केव्हा झालाय, वस्तू 720ला विकल्याच्यानंतर. म्हणजे 720 रुपये जे आहेत ही विक्री किंमत आहे आणि किती टक्के 120%. किती 120%. आपल्याला काय काढायचं आहे 100% काढायचं आहे. किती 100% या ठिकाणी. तर या ठिकाणी एक्स असेल, याला सॉल्व्ह केला तर आन्सर येईल काय, हा जर तिरकस गुणाकार केला तर आहे ना बरोबर एक्स बरोबर आहे ना टेबलाची खरेदी किंमत निघेल. दुसरं, जर वस्तूवरती किती नफा झाला 20% नफा झाला, किती टक्के 20%. 20%चा अर्थ काय असतो 1/5. याचा अर्थ काय असतं, गुणोत्तराचा अर्थ काय असतो, या खरेदी किंमत 5 आहे, नफा किती आहे, नफा बरोबर नफा बरोबर 1 रुपये आहे, नफा बरोबर 1 रुपये. तर विक्री किंमत गुणोत्तर प्रमाणामध्ये पण बघितलं होतं, पण विक्री किंमत किती होती, एखादी वस्तू 5 रुपयाला खरेदी केली, नफा 1 रुपये झाला तर विक्री किंमत किती होते 6 रुपये होते. आपल्याला काय सांगितलं, विक्री किंमत सांगितलंय किती 720. तर हे गुणोत्तर आहेत, 6x बरोबर 720 असेल. ओके, 6 1 6 12 संग 72 होतं ना असं. तर एक्स बरोबर या ठिकाणी या ठिकाणी एक्स बरोबर या ठिकाणी किंमत किती आली 120. एक्सची किंमत किती आली 120. आपल्याला खरेदी किंमत काढायची, तर खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत आहे, खरेदी किंमतीचं गुणोत्तर आहे 5x. ओके, तर 5 गुणिले 120, तर 12 पंचे 60 आणि हा 0 600 रुपये. तर या क्वेश्चनसाठी जो की ASO पूर्व परीक्षा 2011 मधला क्वेश्चन आहे, त्याचं उत्तर किती आहे 600 रुपये आहे. किंवा या दोन मेथडला सोडून, ही एक मेथड आणि ही एक मेथड, या मेथडला सोडून कोणत्या संख्येचं 20% नफा गृहीत धरल्याच्या नंतर 720 रुपये होतं, या पद्धतीने सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. मग सर कोणती मेथड बरोबर आहे, ऑप्शनवरून उत्तर काढायचं आहे की गुणोत्तर या पद्धतीवरून उत्तर काढायचं आहे की हे पर्सेंटेज मेथडवरून उत्तर काढायचं आहे. एक क्वेश्चन बघितल्याच्या नंतर आहे ना तुम्ही ज्याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त केली असेल, ज्या मेथडवरती तुमची कमांड जास्त असेल त्या मेथडने तुम्ही ना आन्सर काढायचा प्रयत्न करता आणि हे तुम्ही पेपरमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करत असता. तिघांचे एफर्ट सेम आहेत, याच्यामध्ये ना जास्त अडचण नाही. भले मी या ठिकाणी ना ऑप्शनवरून उत्तर काढत असताना कॅल्क्युलेशन लिहिलेलं नाहीये, बट कॅल्क्युलेशन करावंच लागतं. ओके, जर माइंड कॅल्क्युलेशन करता येत असेल तर सगळ्यात उत्तम गोष्ट असेल या ठिकाणी. ओके, चलो. तर प्रश्न आणि त्याचे पर्याय बघितल्याच्या नंतर आपण स्वरूप बघितल्याच्या नंतर आपण ठरवायचं असतं की हा क्वेश्चन कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. आपण म्हणत नाही का
व्यक्तीने कसं वागायचंय, खरं बोलायचंय, खोटं बोलायचंय, बरोबर वागायचंय, चुकीचं वागायचंय, हे नेहमी आहे ना परिस्थितीवरती अवलंबून असतं. तसं सर मेथड कोणती वापरायची, सगळे मेथड शिका. पेपरमध्ये गेल्याच्या नंतर आहे ना तुम्ही जी मेथड शिकले त्याच्यामध्ये तुमचं कमांड असायला पाहिजे आणि योग्य ती मेथड तुम्ही ऑटोमॅटिकली कराल त्या ठिकाणी. जर प्रॅक्टिस असेल तर होईल, नाहीतर होणार नाही. क्वेश्चन नंबर 15 या ठिकाणी स्क्रीनवरती आहे. एका व्यापाऱ्याने एक पेन 75 रुपयांना खरेदी केला व 105 रुपयांना विकला, तर त्याचा नफा किती टक्के झाला? सिंपल क्वेश्चन आहे, सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे. विचारलंय कुठं? STI मुख्य 2011. तुम्ही म्हणाल सर 2011चा क्वेश्चन कशाला विचारताय, जवळपास किती 14 वर्ष अगोदरचा आहे. तर हा पेपर होऊन तर वनवास झाला असता रामाचा एखादा. हा क्वेश्चन बघताय, हा क्वेश्चन जसा आहे 2011 STI मेन्स 2011 मध्ये जो क्वेश्चन विचारला जायचा, पोलीस भरती 2024 मध्ये तोच क्वेश्चन विचारला चाललाय. आणि मग 2023 STI मेन्स 2023 मध्ये कोणता प्रश्न विचारला चाललाय, तर ते तुम्हाला आहे ना या सिरीजमध्ये जसं पुढे जाणार पण त्यावेळेस समजेल. हां सर बरोबर आहे. आता 2011 मध्ये विचारल्यासारखे प्रश्न विचारत नाहीत. हा सरळ सेवा भरतीला विचारला जाईल, ते पण लेवल 1चा क्वेश्चन, तिथं पण हार्ड क्वेश्चन आहेत. बट आता कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी ला विचारले जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, बदललेलं आहे. स्वरूप कसं बदलत गेलं आणि मेथड कसे आपण बदलणार आन्सर काढत असताना डिपेंड करतं. या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करणार? एका व्यापाऱ्याने एक पेन किती रुपयाला खरेदी केलं? 75 रुपयाला खरेदी किती रुपयाला? 75 रुपयाला. विक्री कितीला केले? विक्री केले 105 रुपयाला. तर किती रुपये नफा कमवला? नफा कमवला 30 रुपये. नफा कमवला 30 रुपये. शेकडा नफा कसा काढतो आपण? शेकडा नफा काढायचा असतो नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 एक 3, 3 10 30, 10 चौक 40. किती टक्के? 40% हा काय असेल? शेकडा नफा असेल. So the answer for the question number 15 is option number 3, that is 40%. Okay, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. राजने जुनी एक कार रुपये 60,000ला घेतली, 1 वर्षानंतर त्याने ती 45,000ला विकली, तर शेकडा तोटा किती? हा STI पूर्व 2011चा क्वेश्चन. जे मागच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला काय बडबड करत होतो, सांगत होतो, ज्या काही गोष्टी आहे ना सांगत होतो, ते या पण क्वेश्चनला आहे ना जशा ससा अप्लाय होतात. जुनी कार 60,000ला, एक कार 60,000ला घेतली म्हणजे ना खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत बरोबर 60,000 आहे. किती आहे? 60,000 आहे. त्याच्यानंतर विक्री केली कितीला? 1 वर्षानंतर त्यानं विक्री केली कितीला? 45,000 रुपयाला. तर घाटा झाला. तोटा बरोबर या ठिकाणी किती रुपयांचा आहे? 15,000 रुपयांचा आहे. तर किती? 15,000 रुपयांचा. तर शेकडा तोटा किती विचारले? तर शेकडा तोटा बरोबर डायरेक्ट, मला तर उत्तर आहे ना डायरेक्ट पार्ट आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना ना माहिती पण असेल याचा आन्सर काय, बट प्रोसिजर म्हणून या ठिकाणी मी स्टेप फॉलो करतो. 15,000 रुपये हे 60,000 रुपयाच्या किती टक्के आहेत? ओके चलो 1 2 3 1 2 3. हा एक जरा राहिला या ठिकाणी 0 आणि 0 कॅन्सल. ओके तर 3 दोन्ही 6, 3 5 15, 2 1 2, 2 5 10. किती आला? 5 5 25. 25% काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. आणि असंही तोटा किती रुपयाचा झाला होता? 15,000चा. 15,000 ही किंमत 60,000च्या 1/4 आहे, म्हणजेच किती? 1/4 म्हणजे 25% असतं. दॅट इज फॉर आन्सर ऑप्शन नंबर 4. क्लिअर? चलो जास्त वेळ न घालवता आहे ना आज थोडं आहे ना क्वेश्चन सॉल्विंग वरती आहे ना जास्त भर देऊ. जास्त अवांतर बोलण्याची आवश्यकता नाही. या बाकी सगळ्या आहे ना चर्चेमध्ये आहे ना प्रश्नांची संख्या जी आहे आपली घटलेली आहे, तुम्ही बघितलं असेल तर आधी आपले 12-15 क्वेश्चन व्हायचे, आता सध्या जवळपास 10 क्वेश्चन होत आहेत. आणि जवळपास आहे ना लेक्चर 40-45 मिनिट चालल्याच्या नंतर मी व्हिडिओ थांबवण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी. ओके एकाच ठिकाणी एकाच टेबलवरती लेक्चर बघत आहे ना तुम्ही 45 मिनिटापेक्षा जास्त फोकस करू शकत नाही कधी. नीरजने 500 किमतीच्या घड्या 560ला विकले, तुषारने 600 रुपये किमतीच्या घड्या 666ला विकले, तर दोघांपैकी कोणाला शेकडा नफा अधिक मिळाला आणि तो किती मिळाला? हा आहे कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 लॉकडाऊनच्या नंतर झालेला पेपर. काय टॅक्स असिस्टंट मेन्स 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आहे ना तगडा आहे बघा. 2021 आणि 2011 मधला फरक दिसतोय या ठिकाणी. आपल्याला याच्यासाठी तयार राहायचं आहे. नीरज N आणि दुसरा व्यक्ती कोण आहे? तुषार.
ओके, या ठिकाणी दुसरा व्यक्ती कोण आहे? तुषार. या दोघांनी काय केलंय, मी व्हॅल्यू डायरेक्ट लिहितो या ठिकाणी बघा. चल, नीरजने काय केलं, 500 किमतीच्या घड्या 560ला विकले, म्हणजेच 500 रुपयाला खरेदी केलं आणि 560 म्हणजे 60 रुपये त्याला काय झाला? फायदा झाला. तर चलो, तर हे किती टक्के हे काढायचं आहे, किती टक्के हे काढायचं आहे. तुषारने काय केलंय, तुषारने 600 रुपये किमतीचं घड्या 666ला विकलंय. 600 रुपये किमतीचं घड्या 666 रुपयाला विकलं, तर झालेला नफा किती? 66. दोघांनी नफा कमवलाय. कुणाचा नफा अधिक आहे हे शोधायचं आपल्याला. तर हे पण काय करावं लागेल, पर्सेंटेज काढायचं आपल्याला, किती पर्सेंट प्रॉफिट झाला. तर 0 0 0 0 कॅन्सल, 5 1 5, 12 5 60. नीरजनं गमावले 12% नफा. इकडं 0 कॅन्सल, 0 कॅन्सल विथ दिस 0. 6 1 6, 11 संग 66. तर टी बरोबर किती आलं? 11%. तुषारने कमावलेला नफा 11%, नीरजने कमावलेला नफा 12%. क्वेश्चन काय विचारले व्यवस्थित बघा, दोघांपैकी कोणाला शेकडा नफा अधिक झाला? ओके, तर तो भेटला नीरजला. ओके, नीरज या ठिकाणी. तर आणि किती टक्के? ओके, 1% की 2%? 1%. ऑप्शन नंबर फर्स्ट काय आहे या क्वेश्चनचा आन्सर. समजलं या ठिकाणी? शॉर्ट बट स्वीट. ओके, जास्त या ठिकाणी डोकं खराब करून घ्यायची आवश्यकता नाही, जास्त विचार करायची आवश्यकता नाही. फक्त ते सगळे मेथड्स या ठिकाणी आठवा ज्या मेथडने आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते. कशामध्ये? बेसिक्समध्ये, प्रॉफिट अँड लॉसच्या. ओके, चलो. 10 संगणक सीडीची किंमत 6.50 रुपये आहे. एकत्रितपणे किंमत सांगितली. 10 संगणक सीडी हे समजतं मराठी थोडंसं. संगणक म्हणजे कम्प्युटर असतं, सीडी म्हणजे काय? सीडी बंद पडली आता जवळपास. आधी म्हणजे केव्हा बघा, आताचे जे जेनजी आहेत किंवा जे आताचे जे काय जेन अल्फा आहेत, तर या विद्यार्थ्यांना आहे ना या सीडीज बद्दल माहिती नसेल. व्हिडिओज आणि ऑडिओज कुठलाही डेटा जो असतो तो सेव्ह करण्यासाठी आता सध्या आपण यूज करतो मोबाईलची इंटरनल मेमरी किंवा हार्ड डिस्क किंवा आपण त्याला काय म्हणतो मेमरी कार्ड, किंवा आपण काय यूज करू शकतो आणखीन पेन ड्राईव्ह यूज करतो. त्याच्या आधी काय होतं, त्याच्या आधी सीडी प्लेअर होते ज्याच्यामध्ये ना हा असा डिजिटल डेटा आहे ना स्टोअर केला जायचा, अशी सीडी राहायची. ओके, आणि हे खूप रंगीबेरंगी कलरमध्ये सप्तरंगामध्ये चमकायचं. याच्यामुळे ना ॲटोमध्ये, ट्रकमध्ये डेकोरेशनसाठी ना खूप यूज व्हायचा याचा. गुगलवरती सर्च केलं तर आहे ना याचे इमेजेस भेटतील. ओके, त्या सीडीबद्दल बोललेलं आहे. कधी कधी काय होतं क्वेश्चनमध्ये कोणत्या घटकाबद्दल विचारलं चाललंय तेच माहिती नाही, तर क्वेश्चनचा अर्थ लागत नाही. आपल्याला स्टोरी कंप्लीट माहिती पाहिजे. स्टोरी कंप्लीट काय? 10 संगणक सीडी, कम्प्युटरचे सीडीज आहेत, संख्या किती आहे? 10. तर त्यांची किंमत किती आहे? 6.50 रुपये. विक्रेत्याने प्रत्येक सीडी 0.95 रुपयांना विकली, तर त्याला किती टक्के नफा झाला असं विचारलेलं आहे. 10 सीडीजची खरेदी किंमत किती आहे? 6.50 रुपये. आणि प्रत्येक सीडी त्यानं कितीला विकले म्हणून सांगितलंय? सीडीची विक्री किंमत 0.95. मग 10 सीडीचं किती होतं? 10 सीडी म्हणल्यानंतर फक्त दशांश बदलतो. 10 सीडी म्हणजे हे 0.95 ला 1 सीडी, तर 10 सीडी गुणिले 10 केल्याच्या नंतर गुणाकार करा. 95 1 95 आणि हा 0 इथं येतो. 2 अंकानंतर दशांश 9.5. 9 किती? 5 किंवा 0 लिहू शकतो. किती 0 घेतलं तरी अडचण नाही. इथे 1 0, इथं पण 1 0 घेतला आपण. 6.5 रुपये खरेदी किंमत आहे. किती? 10 सीडीची खरेदी किंमत 6.5 रुपये आणि विक्री किंमत किती आहे? 9.5 रुपये. किती रुपये नफा झाला? 3 रुपये नफा झाला. किती टक्के फायदा झाला असं विचारलंय. किती फायदा झाला आपल्याला? 3 रुपये फायदा झाला. कशावरती? खरेदी किमतीवरती. तर शेकडा फायदा लिहू. फायदा विचारला तर फायदाच लिहूत ना. शेकडा फायदा बरोबर 3 रुपये कशावरती? 6.5 रुपयावरती. ओके, गुणिले 100. चलो, तर भागाकार कसं करायचं सर? दशांश असताना अंशामध्ये पण आहे ना काय करा, 2 शून्य लिहून घ्या. छेदामध्ये 2 अंक असतील तर गुणिले 100. ओके, चलो, तर हे 300 भागिले 650 गुणिले 100. ओके, तर 1 0 तर या 0 सोबत कॅन्सल झाला. तर हे झालं 5 ने भाग देऊ आपण. या ठिकाणी कितीचा भाग जातो?
13चा भाग जातो, 5 सक्क 30, टोटल राहिलं 600. 600 भागिले किती राहिले? 13 राहिले. एवढाच भागाकार करायचा. तर 13 पंच 65, 13 चोक 52, 13 चोक किती? 52, राहिले किती? 8. 80 झाले, 13 संग 78. दिस इज युअर आन्सर. 46.2%. पुढे भागाकार करायची आवश्यकता नाही. इथं 4.62 होतं, इथं 46.2 आहे. म्हणून पर्याय क्रमांक किती आहे आपला? सेकंड या ठिकाणी बरोबर आहे. आणि 3 रुपये हे 6.5 रुपयाच्या कुठेतरी जवळपास 50%च्या आसपास असतात. म्हणून हाच उत्तर आहे ना आपण टिक करणार होतो. 4.6 हे आन्सर येऊ शकत नाही. आले सगळ्यांच्या लक्षात व्यवस्थित? चल, झालं असेल तर मग पुढचा क्वेश्चन घेऊ. चलो, क्वेश्चन बघा कधीचा आहे. लिपिक टंकलेखक पूर्व परीक्षा 2017. आणि क्वेश्चन कसा विचारले? जर खरेदी किंमत विक्रीच्या किमतीच्या 80% असेल तर किती टक्के फायदा होईल? जर खरेदीची किंमत विक्रीच्या किमतीच्या 80%. कधी जर असं म्हणलं असेल ए आणि बी, एचा पगार किंवा पगार सोडून द्या, एचं वजन बीच्या 80%. किती आहे? एचं वजन बीच्या 80%. एचं वजन बीच्या तुलनेत सांगितले किती टक्के येते? तर बी बरोबर नेहमी 100 किलो घ्या आणि ए बरोबर 80 होतं. आणि ज्यावेळेस विधान म्हणलं असेल बीचं वजन एच्या वजनाच्या 95% आहे, तर त्यावेळेस एचं वजन 100 असेल तर बीचं वजन किती होतं? 95 होतं. ज्याच्या सोबत तुलना करून पर्सेंटेज मध्ये सांगितले त्याला नेहमी 100 सपोज करत असतो. हे जर का तुमचं क्लिअर असेल तर खरेदीची किंमत ही विक्रीच्या किमतीच्या 80%, म्हणून विक्री किंमत बरोबर किती घ्या? विक्री किंमत बरोबर घ्या 100. सर तुम्ही तर म्हणलं होतं ना नेहमी खरेदी किंमत बरोबर आहे ना, किती? 100% घ्यायचं. आवश्यक नाहीये. काय करायचंय? आवश्यक नाहीये. विक्री किंमत बरोबर 100 रुपये घेतलं. या ठिकाणी स्टेटमेंट चेंज झालंय तर आपण आपले सपोज जे असतात, आपले जे अजम्पशन असतात ते चेंज करणार. किती टक्के? 80%. विक्रीच्या 80%. तर विक्री किंमत 100 रुपये असेल तर खरेदी किंमत किती रुपये झाली? 80 रुपये झाली. तर किती टक्के फायदा होईल असं म्हणलं? बघ, खरेदी आहे 80 रुपये, विक्री आहे 100 रुपये, तर नफा किती झाला? सिंपल आहे, नफा 20 रुपये झाला. ओके. आणि शेकडा नफा कसं काढतो आपण? शेकडा नफा हा खरेदी किमतीवरती काढला जातो. फायदा भागिले नफा भागिले खरेदी किंमत 80 गुणिले 100. ओके. 0 0 कॅन्सल, बेचोक 8. 1/4 म्हणजे किती असतं? 25%. सॉल्व करा, तेवढंच आन्सर येईल या ठिकाणी. 25% प्रॉफिट. ओके. चलो, क्वेश्चन नंबर 20. एक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या 1/5 एवढा नफा होतो, तर खरेदीची किंमत किती? असा क्वेश्चन विचारलेला आहे. थोडासा विचार करा, क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. ओके. हे मध्ये मध्ये थोडं माउंटेन ड्यू प्यावं लागतं, क्योंकि जब क्वेश्चन देखते तो है ना, डर सबको लगता है गला सबका सूखता है. ऋतिक रोशनची ॲड आहे ना, तर तसं. लेकिन माउंटेन ड्यू पिलं की ना गाडी पुढं चलते. तर आपण सगळे काय आहोत? आपण सगळे खतरो के खिलाडी आहोत. क्वेश्चन झालेला असेल न झालेला असेल, क्वेश्चन सॉल्व्ह करणार म्हणजे सॉल्व्ह करणार. आणि मॅथ्सचा क्वेश्चन नेहमी इगोवरती येऊन अडतो. कसं सॉल्व्ह होत नाही बघू. 2 गोष्टी नेहमी आहे ना इगोवरती घेऊन केलेले आहेत. एक मॅथमॅटिक्सचं क्वेश्चन कुणी विचारलं, याचा आन्सर काय? खूप मोठा म्हणजे एक्सपर्ट आहे असं म्हणायचं नाही आहे. जिथपर्यंत बाबा आपल्याला जमतं तिथपर्यंतचे सगळे क्वेश्चन, जिथपर्यंत आपण प्रिपरेशन केलंय, जिथपर्यंत आपण अभ्यास केलाय, खूप महान व्यक्ती आहेत आपल्यापेक्षा. बट जेव्हा पण आहे ना एखादा क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही तर तो इगोवरती येतात. आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह केल्याशिवाय ना झोप येते, बट चेन पडत नाही माणसाला. उत्तर द्यायचंय हे ठरवतो आपण. असं नेहमी वाटत राहतं की विद्यार्थ्यांनी ना प्रश्न विचारला पाहिजे. जेव्हा आपल्याला येतं तेव्हा त्यांना समजावून सांगितल्याचं समाधान असतं, आणि जेव्हा आपल्याला येत नाही त्यावेळेस आहे ना आपल्याला आपली अवकात समजते की आपल्याला जगातल्या अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला जमत नाहीत आणि आपल्याला ते शिकायचं आहे, जर आपल्या जगण्यामध्ये ते आवश्यक असेल तर. ओके. आणि एक असतं ज्यावेळेस गेम खेळत असतो मोबाईलवरती, त्याच्या अगोदर आहे ना कम्प्युटरवरती वगैरे जे गेम खेळायचो, एखादी स्टेप ज्यावेळेस कंप्लीट होत नाही, मारिओ गेम खेळलेला आहे, कॉन्ट्रा गेम खेळलेला आहे. ओके, त्या काळातला. आणि काय काही वर्षांना अगोदर जे एकदम फेमस होतं पबजी, फ्री फायर जे गेम होतं, आता सध्या तुम्ही जे खेळता, आपण सतत हरत असलो की आहे ना ते इगोवरती येतं. जिंकल्याशिवाय आपण सोडायचं नाही. 100 वेळेस हरल्याच्या नंतर
एक वेळेस का होईना विनर विनर चिकन डिनर व्हायला पाहिजे. चला क्वेश्चन काय म्हणले, एक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या 1/5 एवढा नफा होतो. जे दिले लिहू, नफा केवढा होतो, खरेदीच्या 1/5. नफा हा खरेदी किमतीच्या साठी गुणाकार लिहितो 1/5 झाले. तर याला काय करतो आपण, खरेदी किमतीला जर इकडे आणलो मी, नफा भागिले खरेदी किंमत, इकडे काय आहे हे 1/5 जशाच तसं आहे. मग आपल्याला काय समजलं की खरेदी किंमत किती आहे, वेट, खरेदी किंमत किती आहे 5 रुपये, नफा किती आहे 1 रुपया आहे. तर विक्री किंमत किती असायला पाहिजे, विक्री किंमत 6 रुपये आहे, तरच नफा झालाय ना या ठिकाणी. आणि विक्री किंमत किती आहे 120 रुपये सांगितले आपल्याला, म्हणजेच हे गुणोत्तर आहेत. ओके, 6x = 120, 6 × 6 sin 2 12, x बरोबर किती येतं 20 येतं, x बरोबर किती येतं 20 येतं. x बरोबर जर 20 आले, आपल्याला काय विचारले, खरेदी किंमत, खरेदी किंमत किती होतं 5, म्हणजेच 5x. खरेदी किमतीचं गुणोत्तर किती आहे 5x, दॅट इज 5 × 20 बरोबर 100. किंवा या क्वेश्चनला या ठिकाणी आन्सर किती आलं 100. किंवा या क्वेश्चनला कोणत्या संख्येचं 1/5 पट नफा एवढं काढलं, 1/5 म्हणजे 20% नफा असतं, 20% नफा जोडल्याच्या नंतर विक्री किंमत किती व्हायला पाहिजे 120. तो खरेदी किंमत 100 आणि विक्री किंमत 120 या पद्धतीने सुद्धा काढू शकतो. किंवा जेव्हा म्हणलं असेल खरेदीच्या 1/5 पट एवढा नफा होतो, त्यावेळेस नफा बरोबर 1 असतं आणि खरेदी किंमत बरोबर 5 असतं. कारण शेकडा नफाचं सूत्र काय असतं, नफा भागिले खरेदी किंमत, आणि 1/5 दिले, याचा अर्थ याच्यामध्ये 1 रुपये काय आहे नफा आणि 5 रुपये खरेदी किंमत. डायरेक्ट गुणोत्तर सुद्धा लिहू शकतो किंवा अशी मांडणी करून सुद्धा तुम्ही काढू शकता. सो हिअर इज द सोल्युशन ऑफ द गिवन क्वेश्चन. हा क्वेश्चन होता लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारला, मेन्सचा क्वेश्चन होता. जर सरळ सेवा भरती सोडा, ओके, त्याला गाऊन समजत नाही, खूप म्हणजे ना खूप चांगलं काम आहे, खूप चांगली तयारी लागते फिजिकल ॲक्टिव्हिटीजसाठी आहे ना, म्हणजे काय म्हणतो आपण 2-2, 3-3 तास घाम गाळतात आणि त्याच्यानंतर अभ्यास करायचा आहे. आणि आलेल्या तर खूप भयानक बॅकग्राऊंडमधून, खूप भयानक परिस्थितीमधून आहे ना आलेले विद्यार्थी असतात. मग पेपर पोलीस भरतीचा असेल किंवा कुठल्याही पेपरचा असेल, मी काय सांगतोय, माझ्यासोबत या ठिकाणी तुम्ही अध्ययन करताय व्यवस्थित, कन्सिस्टंटली, सातत्यपूर्णपणे, तर तो क्वेश्चन मेन्समधला आहे, प्रिलिम्समधला आहे, लिपिक टंकलेखकचा आहे, ग्रुप बीचा आहे, याच्याने काही फरक पडत नाही. सर आम्ही तुमचे प्रॉफिट अँड लॉस क्लास 1st, 2nd, 3rd, 4th, 5th बघितलाय, बस आहे, पुरेसं आहे. सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, तो कुठल्याही पेपरमध्ये आलेला असेल. बट तो क्वेश्चन मी ज्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला घेतले त्या टाईपपैकी असेल तर सॉल्व्ह होईल. जो टाईप मी शिकवलाच नाही ते पण सॉल्व्ह होतील, बट त्याला आणखीन थोडंसं आहे ना जास्त तयारीची आवश्यकता आणि जास्त प्रॅक्टिसची आवश्यकता असते. बाकी त्याच्याशिवाय काही नाही, बेसिक्स आणि कॉन्सेप्ट कधीही बदलणार नाहीत. ओके, तर या ठिकाणी थांबू. आजचं सेशन इथंच काय पूर्णविराम देऊ त्याला. त्याच्यानंतर जवळपास आणखीन 4 लेक्चर, आणखीन किती 4 क्लास असतील कशावरती, या PYQ वरती. ओके, आणि आता इथून आहे ना, इथून प्रश्नांची काठिण्य पातळी थोडी 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 वाढत जाईल. कारण आपला मार्ग जाऊन कुठं थांबेल, 2024 मध्ये जे विचारलेले क्वेश्चन आहेत किंवा 2025 मध्ये विचारलेले जे आहे ना राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्याच्या संयुक्त गट ब 2024ची पूर्व आणि मुख्य, संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य, हे सगळे क्वेश्चन या ठिकाणी कव्हर करणार आहे, हे लक्षात ठेवा. तर आता आजच्यासाठी एवढंच पुरेसं आहे. तर स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.